नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण एमइजआर चा वापर कसा करायचा, त्यामध्ये एमइजआर पासून वेगवेगळे स्ट्रक्चर्स कसे बनतात, त्या स्ट्रक्चर्स पासून वेगवेगळ्या पद्धतीने सेंटेन्सेस आपण कसे बनवू शकतो आणि इंग्रजी बोलताना आपण त्याचा कसा वापर करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतोय। याच्यामध्ये आपण सुरुवातीला पाहितलं सब्जेक्ट नंतर एमइजआर घेतलं आणि एमइजआर नंतर जर ॲडजेक्टिव्ह किंवा नाउन किंवा ॲडजेक्टिव्ह प्लस नाउनचा वापर केला तर इंग्रजी बोलताना त्याचा वापर कसा होऊ शकतो। त्यानंतर आपण पाहितलं जर सब्जेक्ट नंतर एमइजआर आहे, एमइजआर नंतर जर वर्ब यूज करायचे तर आपण एमइजआर नंतर V3 चा जर वापर केला तर त्यापासून पॅसिव्ह वॉइसचे स्ट्रक्चर्स कसे तयार होतात आणि इंग्रजी बोलताना ते आपण कसे यूज करू शकतो। त्यानंतर आज आपण पाहणार आहेत सब्जेक्ट नंतर जर एमइजआर घेतलं, एमइजआर नंतर जर आपण वर्ब घ्यायचे तर V4 जर घेतलं, V4 घेतल्यानंतर V4 म्हणजेच काय, तर वर्बला ING प्रत्यय लावणे। एमइजआर नंतर जर आपण V4 घेतलं आणि त्यानंतर इतर शब्द यूज केले, अदर वर्ड्स किंवा ऑब्जेक्ट यूज केलं, तर या स्ट्रक्चरचा वापर आपल्याला इंग्रजी बोलताना कसा होऊ शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सब्जेक्ट प्लस एमइजआर प्लस V4 प्लस अदर वर्ड्स, आणि हे जे स्ट्रक्चर आहे हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर आहे। तर याचा वापर आपण इंग्रजी बोलताना कशा पद्धतीने करू शकतो, चला पाहूया। इफ यू यूज first subject, after that is or am or are, after that ing suffix to the main verb, it means V4, and after that other words or you can also say object। तर याचा जो यूज असतो या स्ट्रक्चरचा, ज्यावेळेस तुम्हाला सांगायचं आहे की वाक्यातील कर्ता काहीतरी करत आहे, जसं की आपण म्हटलं राम चालत आहे, तर राम हा सब्जेक्ट आहे, तो वाक्यातील कर्ता काहीतरी करत आहे, काय करत आहे, चालत आहे। आपण म्हटलं स्टुडंट्स रीडिंग करत आहेत, विद्यार्थी पुस्तके वाचत आहेत, तर वाक्यातील कर्ता आहे स्टुडंट्स, ते काय करत आहेत, पुस्तके वाचत आहेत, स्टुडंट्स आर रीडिंग बुक्स। शिक्षक शिकवत आहे, वाक्यातील कर्ता आहे शिक्षक, शिकवत आहे म्हणजे ही ॲक्शन जी आहे ती सध्या चालू आहे, प्रेझेंटमध्ये चालू आहे। वाक्यातील कर्ता काहीतरी करत आहे, काय करत आहे, शिकवत आहे, टीचर इज टीचिंग। तर ज्यावेळेस तुम्हाला सांगायचं असतं की वाक्यातील कर्ता काहीतरी करत आहे, त्यावेळेला तुम्ही सब्जेक्ट प्लस एमइजआर प्लस V4 म्हणजे वर्बला ING प्रत्यय लावणे आणि त्यानंतर इतर पार्ट वाक्याचा, त्याला ऑब्जेक्ट म्हणा किंवा अदर वर्ड्स, अशा पद्धतीने तुम्ही यूज करू शकता। आता हे जे स्ट्रक्चर आहे हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर असतं। तिला जे एमइजआरचं स्ट्रक्चर पाहितलं होतं त्यामध्ये सब्जेक्ट प्लस एमइजआर प्लस ॲडजेक्टिव्ह किंवा नाउन किंवा ॲडजेक्टिव्ह प्लस नाउन, त्यानंतर आपण पाहितलं सब्जेक्ट प्लस एमइजआर प्लस V3 प्लस अदर वर्ड्स। आता आपण या ठिकाणी जे स्ट्रक्चर पाहतोय सब्जेक्ट प्लस एमइजआर किंवा सब्जेक्ट प्लस इज-एम-आर प्लस V4 म्हणजे वर्बला ING प्रत्यय आणि अदर वर्ड्स। आता हे जे स्ट्रक्चर आहे हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर आहे। सो स्टुडंट्स, व्हाय वी यूज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स? When action is going on at this moment, when action is going on right now, or action is going on at the time of speaking. going on म्हणजे चालू असणे, action is going on right now म्हणजे सध्या ॲक्शन चालू आहे, ॲक्शन इज गोइंग ऑन ॲट दिस मोमेंट म्हणजे या क्षणी ॲक्शन चालू आहे, किंवा ॲक्शन इज गोइंग ऑन ॲट द टाइम ऑफ स्पीकिंग म्हणजे बोलण्याच्या वेळेला ॲक्शन चालू आहे, त्यावेळेला आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करत असतो। चला तर काय एक्झाम्पल्स पाहूया। ज्या वेळेसही सब्जेक्ट हा जर आय असेल तर एम यूज करायचं आहे, सब्जेक्ट जर सिंग्युलर म्हणजेच एक वचनी जर असेल तर इज यूज करायचं आहे, आणि सब्जेक्ट जर प्लुरल म्हणजेच अनेक वचनी असेल तर आर यूज करायचं आहे। त्यानंतर वर्बला ING आणि अदर वर्ड्स, अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर आहे। वाक्यातील कर्ता काहीतरी करत आहे म्हणजे शेवटी याच्यामध्ये त आहे, तो आहे, अशा पद्धतीनं येईल, तो ती ते आहे। जसं की विद्यार्थी येत आहेत, स्टुडंट्स आर कमिंग, शिक्षक शिकवत आहे, टीचर इज टीचिंग, विद्यार्थी अभ्यास करत आहेत, स्टुडंट्स आर स्टडिंग। तर त आहे अशा पद्धतीनं मराठी बाराखड्या शेवटी येतात, त्यावेळेला तो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असतो। टेक सम एक्झाम्पल्स हिअर। I am
टीचिंग इंग्लिश. आय एम टीचिंग इंग्लिश. मी इंग्रजी शिकवत आहे. आय एम टीचिंग इंग्लिश नाव. मी आता या वेळेला इंग्रजी शिकवत आहे. म्हणजेच ज्या वेळेला या क्षणी सध्या एखादी ॲक्शन चालू आहे तर प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स यूज करू शकता इंग्रजी बोलत असताना. आय एम टीचिंग इंग्लिश नाव. मी आता इंग्रजी शिकवत आहे. शी इज गोइंग टू कॉलेज. ती कॉलेजला जात आहे. कधी चालू आहे ॲक्शन? सध्या ॲक्शन चालू आहे. ही इज रीडिंग न्यूजपेपर. तो इंग्रजी वर्तमानपत्र वाचत आहे. म्हणजे सध्या रीडिंग चालू आहे. स्टुडंट्स आर स्टडिंग. विद्यार्थी अभ्यास करत आहेत. ॲक्शन कधी चालू आहे? सध्या चालू आहे. वी आर लर्निंग इंग्लिश. आम्ही इंग्रजी शिकत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सध्या एखादी ॲक्शन चालू आहे तर त्यावेळेला तुम्ही प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स यूज करताय. मग तुमच्या सभोवती ज्या काही ॲक्शन्स चालू आहेत त्याच्यावर तुम्ही सरळ सरळ सेंटेन्सेस प्रेझेंट कॉन्टिन्युअसचे बनवू शकताय. त्यामुळं बोलण्यासाठी हा टेन्स अतिशय महत्त्वाचा आहे. आता तुमच्यासमोर कॅम्प्युटरवर कुणीतरी काम करतंय तर तुम्ही म्हणाल ही इज वर्किंग ऑन द कॅम्प्युटर. कुणीतरी काउंटिंग करतंय तर तुम्ही म्हणाल ही इज काउंटिंग. आता तुमच्यासमोर दोघं जण भांडत आहे तर तुम्ही म्हणाल दे आर फायटिंग विथ इच अदर. तुमच्यासमोर कुणीतरी गप्पा मारतंय तुम्ही म्हणाल दे आर चॅटिंग. कुणीतरी तुमच्यासमोर मोबाईल फोनवर बोलत आहे तर तुम्ही म्हणाल ही इज टॉकिंग ऑन मोबाईल किंवा ही इज टॉकिंग ऑन फोन. अशा पद्धतीनं तुम्ही वेगवेगळे सेंटेन्सेस बनवू शकताय आणि त्याची प्रॅक्टिस करू शकताय. आता या ठिकाणी पहा, आय असल्यास एम यूज करतो आपण. आय एम टीचिंग इंग्लिश नाव. मी सध्या आत्ता इंग्रजी शिकवत आहे. शी इज गोइंग टू कॉलेज म्हणजे ती सध्या आत्ता कॉलेजला जात आहे. ही इज रीडिंग न्यूजपेपर. तो वर्तमानपत्र वाचत आहे. ॲक्शन सध्या चालू आहे. स्टुडंट्स आर स्टडिंग. विद्यार्थी अभ्यास करत आहेत. वी आर लर्निंग इंग्लिश. आम्ही इंग्रजी शिकत आहोत. ह्याच्या सर्व ॲक्शन्स आहेत ह्या सध्या चालू आहेत. प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स इंग्रजी बोलताना अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतो. कारण का तर आपल्या सभोवती अनेक ॲक्शन्स चालू असतात आणि त्या जर सांगायच्यात ॲक्शन्स तुम्हाला तर त्यावेळेला प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स यूज करावा लागतो. आता आपण याचे क्वेश्चन्स आणि निगेटिव्ह हे बी डिस्कस करणार आहेत. पण एक गोष्ट अगोदर लक्षात ठेवा, आय असेल तरच एम यूज करा. एकवचनी सब्जेक्ट असेल तर इज यूज करा. अनेकवचनी सब्जेक्ट असेल तर आर यूज करा. आता पहा, ही तो एकवचनी आहे म्हणून इज. राईट. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहितलं तर राईटच्या शेवटी ई आहे. जेव्हाही तुम्हाला वर्बला आयएनजी प्रत्यय लावायचा आहे आणि त्या वर्बच्या शेवटी जर ई असेल त्याला काढून टाका आणि त्या ठिकाणी आयएनजी प्रत्यय लावा. ही इज रायटिंग नोट्स. तो नोट्स लिहित आहे. आता याचा येस नो टाईप क्वेश्चन जर करायचा असेल तर हे जे इज आहे ते सुरुवातीला घ्या. इज ही रायटिंग नोट्स. फक्त इज मागे घ्या, बाकी सेंटेन्स लिहून काढा. इज ही रायटिंग नोट्स. पण हा येस नो टाईप क्वेश्चन आहे. याचा आन्सर येस किंवा नो असं तुम्ही देऊ शकता. इज ही रायटिंग नोट्स. तो नोट्स लिहित आहे का? आता तो नोट्स लिहित नसेल तर तुम्ही म्हणाल ही इज नॉट रायटिंग नोट्स. ही इज नॉट रायटिंग नोट्स. तो नोट्स लिहित नाही. म्हणजे जे हेल्पिंग वर्ब आहे या ठिकाणी इज त्याला आपण नॉट यूज केलं तर निगेटिव्ह सेंटेन्स तयार झालेलं आहे. ही इज रायटिंग नोट्स. तो नोट्स लिहित आहे. इज ही रायटिंग नोट्स. तो नोट्स लिहित आहे का? असेल तर येस, नसेल तर नो. ही इज नॉट रायटिंग नोट्स. तो नोट्स लिहित नाही. आणि तुम्हाला जर WH क्वेश्चन बनवायचा आहे
तर हे जे येस नो टाईप सेंटेन्स आहे तेच तुम्ही यूज करू शकता, जसं की वेन केव्हा, हे इज जशास तसं, ही रायटिंग, म्हणजे येस नो टाईप सेंटेन्स जे आहे ते ॲज इट इज लिहा, त्या अगोदर WH जो शब्द आहे वेन, ऑट वगैरे तो लिहा. वेन इज ही रायटिंग नोट्स, तो केव्हा नोट्स लिहित आहे. वाय का, वाय इज ही रायटिंग नोट्स, तो का नोट्स लिहित आहे. इथं जर तुम्ही वेअर यूज केलं, वेअर इज ही रायटिंग नोट्स क्वेश्चन मार्क, तो कोठे नोट्स लिहित आहे. अशा पद्धतीनं तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं सेंटेन्सेस बनवू शकताय. तुम्हाला क्वेश्चन्स, निगेटिव्ह सेंटेन्सेस आणि पॉझिटिव्ह सेंटेन्सेस सगळ्याच पद्धतीनं सेंटेन्सेस येणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला त्याची इंग्रजी बोलताना मदत होणार आहे. सी इज रीडिंग अ बुक, सी इज रीडिंग अ बुक, ती पुस्तक वाचत आहे. आता तुम्हाला म्हणायचंय ती पुस्तक वाचत आहे का, हे इज मागे घ्या. इज सी रीडिंग अ बुक. काय केलं फक्त आपण, इज जे आहे ते मागे घेतलं, बाकीचं सेंटेन्स ॲज इट इज लिहिलं, येस नो टाईप क्वेश्चन तयार झाला. इज सी रीडिंग अ बुक, ती पुस्तक वाचत आहे का. आपण जर इथं वाय यूज केलं, वाय इज सी रीडिंग अ बुक, ती पुस्तक का वाचत आहे. वेन इज सी रीडिंग अ बुक, ती पुस्तक केव्हा वाचत आहे. वेअर इज सी रीडिंग अ बुक, ती पुस्तक कोठे वाचत आहे. अशा पद्धतीनं WH क्वेश्चनचाही प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्समध्ये वापर करून इंग्रजी बोलण्यासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता. पहा या ठिकाणी मी काय वर्ब्स दिलेले आहेत. आता सुरुवातीला इंग्रजी बेसिक पासून आपण शिकतोय, तर सुरुवातीला याची प्रॅक्टिस कशी करायची. तर अशा पद्धतीनं वर्ब्स घ्यायचे, त्यानंतर या स्ट्रक्चरमध्ये मांडायचे आणि बोलण्यासाठी त्याचा यूज करायचा. यासाठी अगोदर खूप सारी प्रॅक्टिस करायची आहे. पहा पहिलं वर्ब आहे टेक. टेक म्हणजे घेणे. आता या ठिकाणी मला म्हणायचं आहे की मी निर्णय घेत आहे, तर आय नंतर एम, टेक. आता शेवटी ई असेल तर ING लावतानाही रिमूव्ह करायचं आहे. आय एम टेकिंग अ डिसिजन, आय एम टेकिंग अ डिसिजन, मी निर्णय घेत आहे. तर आय एम टेकिंग अ डिसिजन, मी निर्णय घेत आहे. आता हे जे सेंटेन्स आहे, तुम्हाला जर याचा क्वेश्चन करायचा आहे तर कसं कराल. एम आय टेकिंग अ डिसिजन, मी निर्णय घेत आहे का. आय एम नॉट टेकिंग अ डिसिजन, मी निर्णय घेत नाही. वाय एम आय टेकिंग अ डिसिजन, मी का निर्णय घेत आहे. अशा पद्धतीनं तुम्ही प्रॅक्टिस करा. आता इथं आहे गो. या ठिकाणी जे वर्ब आहे ते आहे गो. गो मीन्स जाणे. लिसा इज गोइंग टू ऑफिस. अनेक सेंटेन्सेस बनवू शकताय. ही इज गोइंग टू स्कूल, सी इज गोइंग टू कॉलेज, अशा पद्धतीनं. आता या ठिकाणी लिसा इज गोइंग टू ऑफिस, लिसा ऑफिसला जात आहे. हे इज जर सुरुवातीला घेतलं, इज लिसा गोइंग टू ऑफिस, लिसा ऑफिसला जात आहे का. या ठिकाणी नॉट यूज केलं, लिसा इज नॉट गोइंग टू ऑफिस, लिसा ऑफिसला जात नाहीये. तुम्ही जर म्हटले लिसा ऑफिसला का जात नाहीये, वाय इज लिसा नॉट गोइंग टू ऑफिस. मीट भेटणे. राम अँड सीता आर मीटिंग ॲट बस स्टॉप. राम अँड सीता, आता अनेक वचनी करता झाला म्हणून आलं आर. राम अँड सीता आर मीटिंग ॲट बस स्टॉप. राम आणि सीता बस स्टॉपवर भेटत आहेत. आता या ठिकाणी क्वेश्चन जर बनवायचा आहे
तर आर राम अँड सीता मीटिंग ॲट बस स्टॉप, ते बस स्टॉपवर भेटत आहेत का? राम अँड सीता आर नॉट मीटिंग ॲट बस स्टॉप, राम आणि सीता बस स्टॉपवर भेटत नाही आहेत. त्यानंतर पाहूया कम, येणे. स्टुडंट्स अनेक आहेत, अनेक असल्यास आर. कम शेवटी ई असेल तर त्याला काढून टाकायचं आहे, ING यूज करायचं आहे. स्टुडंट्स आर कमिंग टू क्लास, विद्यार्थी क्लासला येत आहेत. आता हे आर जर सुरुवातीला घेतलं, आर स्टुडंट्स कमिंग टू क्लास, विद्यार्थी क्लासला येत आहेत का? येत नाही आहेत. तर स्टुडंट्स आर नॉट कमिंग टू क्लास, विद्यार्थी क्लासला येत नाही आहेत. वाय आर स्टुडंट्स कमिंग टू क्लास, विद्यार्थी क्लासला का येत आहेत? वेअर आर स्टुडंट्स कमिंग टू क्लास, विद्यार्थी क्लासला कोठे येत आहेत? वेन आर स्टुडंट्स कमिंग टू क्लास, विद्यार्थी क्लासला केव्हा येत आहेत? लिव्ह सोडणे, निघणे, सुटणे असे बरेचसे मिनिंग्स आहेत. या ठिकाणी सोडणे. शी इज लिव्हिंग हर ऑफिस, शी इज लिव्हिंग हर ऑफिस, ती तिचं ऑफिस सोडत आहे. सी इज लिव्हिंग हर ऑफिस, ती तिचे ऑफिस सोडत आहे. या ठिकाणी जर इज हा सुरुवातीला घेतला, इज सी लिव्हिंग हर ऑफिस, ती तिचं ऑफिस सोडत आहे का? सोडत नाही. तर सी इज नॉट लिव्हिंग हर ऑफिस, ती तिचं ऑफिस सोडत नाहीये. ती तिचं ऑफिस का सोडत आहे? वाय इज सी लिव्हिंग हर ऑफिस? लिव्ह म्हणजे राहणे. दे आर लिव्हिंग इन पुणे, दे आर लिव्हिंग इन पुणे, ते पुण्यामध्ये राहत आहेत. मग आर सुरुवातीला घ्या, आर दे लिव्हिंग इन पुणे, क्वेश्चन तयार होईल. ते पुण्यामध्ये राहत आहेत का? ते पुण्यामध्ये राहत नाही आहेत. दे आर नॉट लिव्हिंग इन पुणे, ते पुण्यामध्ये राहत नाही आहेत. टेअर फाडणे. शी इज टेअरिंग न्यूजपेपर, शी इज टेअरिंग न्यूजपेपर, ती न्यूजपेपर फाडत आहे. इज शी टेअरिंग न्यूजपेपर, ती न्यूजपेपर फाडत आहे का? शी इज नॉट टेअरिंग न्यूजपेपर, ती न्यूजपेपर फाडत नाही. वाय इज शी टेअरिंग न्यूजपेपर, ती न्यूजपेपर का फाडत आहे? सेंड पाठवणे. आय एम सेंडिंग ॲन ईमेल, आय एम सेंडिंग ॲन ईमेल, मी ईमेल पाठवत आहे. एम आय सेंडिंग ॲन ईमेल, मी ईमेल पाठवत आहे का? आय एम नॉट सेंडिंग ॲन ईमेल, मी ईमेल पाठवत नाही. वेअर घालणे. लिसा इज वेअरिंग न्यू ड्रेस, लिसा इज वेअरिंग अ न्यू ड्रेस, लिसा नवीन ड्रेस घालत आहे. इज लिसा वेअरिंग अ न्यू ड्रेस, लिसा नवीन ड्रेस घालत आहे का? लिसा इज नॉट वेअरिंग अ न्यू ड्रेस, लिसा नवीन ड्रेस घालत नाही. अशा पद्धतीनं वेगवेगळे वर्ड्स घ्या, त्यावर प्रॅक्टिस करा. तर हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता यानंतर जे आपण पाहणार आहेत सब्जेक्ट, एम इज आर, त्यानंतर बीइंग, त्यानंतर व्ही फॉर आणि अदर वर्ड्स जर यूज केले तर त्या पद्धतीनं आपण कसे सेंटेन्सेस बनवू शकतो आणि इंग्रजी बोलताना त्याचा आपल्याला काय फायदा होऊ शकतो. अशा पद्धतीनं आपण एम इज आरचे सर्व स्ट्रक्चर्स पाहत आहोत. आपण एक एक स्ट्रक्चर आणि इंग्रजी बोलताना त्याचा वापर कसा होऊ शकतो या बाबतीमध्ये सर्व व्हिडिओ एका लिंकमध्ये टाकत आहोत. तरी तुम्ही पहिल्यापासून सर्व व्हिडिओ 1 बाय 1 पाहत चालायचं आहे. धन्यवाद.